एक मोठी बातमी आहे जय पवार यांनी केलेल्या एका महत्त्वाच्या विधानाची। 2029ला वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं असं विधान जय पवार यांनी केलेलं आहे। अनेक बारामतीकरांची इच्छा होती दादांनी मुख्यमंत्री व्हावं असंही जय पवार म्हणाले। आता दादांची जागा वहिनी घेतायत, त्यामुळे पुढच्या वेळेला म्हणजे 2029ला वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असल्याची प्रतिक्रिया जय पवार यांनी दिलेली आहे। जनता घेतला काय कसा रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे। भरपूर तसे आपले सर्वच बारामतीकर इथं आलेत आणि वाटलं नव्हतं की खरंच एवढे लोक पहिल्याच दिवशी येतील, पण तेच दादांचं प्रेम सगळ्यांच्या डोळ्यात अजूनही दिसतं आणि मी पण दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करतो। दादा, आज जे बारामती शहर आणि ग्रामीण भागातले जे नागरिक आलेले आहेत, विशेषतः त्यांच्या कोणत्या समस्या होत्या? तशा भरपूर समस्या आहेत, काय आरोग्याच्या असतील, काय शिक्षणाच्या असतील, मग नंतर पाण्याचे, लाईट्सचे, तसे भरपूर, आणि मग रस्त्यांचे पण काय अडचणी आहेत, तसे भरपूर आहेत। दादा, तुम्ही एकीकडे प्रश्न सोडवता, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरातलं क्राईम वाढताना पाहायला मिळतं। परवा वंजारवाडीच्या परिसरामध्ये एका व्यापाऱ्याला बोलवून घेतलं आणि त्याला बंदुकीचा दाखवून लुटले गेले। मला ते कळालं, मी पण पोलीस अधिकाऱ्यांशी सारखं बोलत आलो आहे की दादा नसल्याने असं आपल्याला इथं काय होता कामा नाही, सर्वांनी एकदम कायदेशीरपणाने वागायला पाहिजे। मला कळालं की काय आपलं पेट्रोल स्टेशनवरती पण काय युवक जाऊन गोंधळत नाहीतर काहीतरी दादागिरी करत आहेत, तर तसं मी पोलिसांना सांगितलं आणि वहिनींची पण माझा त्याचा संपर्क आहे आणि कायदेशीर सगळीकडे जसं दादा असताना सगळं व्यवस्थित होतं तसंच आमचा प्रयत्न चालू आहे। राज्यसभेची एक जागा रिकामी झालेली आहे, त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, त्यात तुमचं बी नाव चर्चेत येतं। आता चर्चा तर होती आहे, पण तसं माझी काही इच्छा नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे। योगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं की 2029ची निवडणूक येत आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल, मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील। एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार नाही, मात्र योगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी 2029च्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही, पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळंच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं, आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। दादा, राज्यसभेची जागा की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं, आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं, आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। सर्वच तर जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी हे मोठं विधान केलेलं आहे। दादांची जागा सध्या सुनेत्रा वहिनी यांनी घेतलेली आहे, त्यामुळे 2029ला देखील वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असल्याचं मोठं विधान जय पवार यांनी केलेलं आहे। अनेक बारामतीकरांची इच्छा अजित पवार यांना मुख्यमंत्री बघावं अशी होती, असं देखील त्यांनी म्हटलंय।